नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। घरात दाबून ठेवून वैश्य व्यवसाय करण्यासाठी मजबूर करून तिच्यावर केले अत्याचार। जानेफळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल। मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका 32 वर्षीय पीडित महिलेस वैश्य व्यवसाय करण्यासाठी 2 दिवस घरात डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आल्याची तक्रार जानेफळ पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने सदर तक्रारीवरून 8 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामधील 3 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील पीडित महिलेवर सासू आणि नणंद यांनी सन 2015 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये वैश्य व्यवसाय करण्यास मजबूर केले आणि महिलेने नकार दिल्याने तिला आनंदिक शारीरिक आणि मानसिक छळ करून अत्याचार केला। सासू व नणंद यांच्या सांगण्यावरून 2 दिवस घरामध्ये डांबून ठेवण्यात आले असल्याची तक्रार सदर महिलेने जानेफळ पोलीस स्टेशनला दिली आहे। सदर प्रकरणी पती, सासू व नणंद तसेच श्याम मधुकर मेतकर वय वर्ष 36 राहणार जानेफळ तालुका मेहकर, शेख मोहम्मद शेख शबीर राहणार वरवंड तालुका मेहकर व इतर 3 अशा 8 जणांविरुद्ध कलम नंबर 178/25, कलम 64(1), 70(1) व इतर BNS नुसार सहकलम 5 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी श्याम मधुकर मेतकर राहणार जानेफळ, शेख मोहम्मद शेख शबीर राहणार वरवंड पीडित महिलेची नणंद यांना अटक करण्यात आली आहे। आरोपितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। सदर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आजीनाथ मोरे व पोलीस कर्मचारी हे करत आहेत। सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून यामध्ये आणखीन काही मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।